श्रीपाद श्री वल्लभ स्वामी चरित्रामृत. कनाद महर्षींचा कनसिद्धांत. स्वामींच्या प्रश्नाला उत्तर देताना मी म्हणालो, स्वामी मला क्षमा करा. कनाद महर्षींच्या विषयी व त्यांच्या सिद्धांताच्या बाबतीत मला फारच थोडी माहिती आहे. मी सांगितलेली माहिती ही श्री दत्तप्रभूंनीच माझ्या तोंडून वदविली आहेत, हे तर स्वामींना ज्ञात आहेच. करुणास्वरूप पळणीस्वामींनी कनसिद्धांत सांगण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, समस्त सृष्टीसुद्धा परममूल अशा अणूंनी निर्माण झाली आहे. त्या परमाणूंपेक्षा सूक्ष्म अशा कणांच्या अस्तित्वाने विद्युत शक्ती उद्भवते. हे सूक्ष्म कण महावेगाने आपापल्या कक्षेमध्ये परिभ्रमण करीत असतात. स्थूल सूर्याभोवती ग्रह आपल्या भिन्न भिन्न कक्षेतून परिभ्रमण करीत असतात. त्याचप्रमाणे हे सूक्ष्म कणसुद्धा आपल्या केंद्रबिंदूस अनुसरून परिभ्रमण करीत असतात. या सूक्ष्म कणापेक्षा सूक्ष्म अशा स्थितीत प्राणिमात्रांचे समस्त भावोद्वेगाचे स्पंदन चालू असते. स्पंदनशील अशा जगात काहीच स्थिर नाही. चंचलता हा याचा स्वभाव आहे. क्षणोक्षणी बदलणे याचा स्वभाव आहे. या स्पंदनापेक्षा सूक्ष्म स्थितीत दत्तप्रभूंचे चैतन्य असते. यावरून मला सर्वात महत्त्वाचे म्हणजे सूक्ष्म असलेल्या सगळ्यांपेक्षाही सूक्ष्म असलेल्या श्री दत्तप्रभूंचा अनुग्रह मिळविणे जितके सोपे आहे तितकेच कठीण सुद्धा आहे. प्रतिकणांचे अनंत भाग केले असता एक एक कणाचा भाग शून्य समान होतो. अत्यंत अशा शून्यांचे फलस्वरूप ही चराचर सृष्टी आहे. पदार्थसृष्टी ज्या प्रकारे होते त्याचप्रमाणे व्यतिरिकी पदार्थांची सुद्धा असते. या दोहोंचे मिश्रण झाल्यास व्यतिरेक पदार्थांचा नाश होतो. पदार्थांचे गुणात सुद्धा फरक होतो. अर्चावतारास प्राणप्रतिष्ठा केली असता ती मूर्ती चैतन्यवंत होऊन भक्ताची मनोकामना पूर्ण करते. सर्व मंत्र कुंडलिनी शक्तीमध्ये असतात. गायत्री मंत्र सुद्धा ह्या शक्तीमध्ये सामावलेला असतो. गायत्री मंत्रात 3 पाद आहेत असा सर्वसाधारण समज आहे, परंतु या मंत्रात 4था पाद सुद्धा आहे, तो असा परो रजसी सावधोम. चतुष्पाद गायत्री निर्गुण ब्रह्मास सूचित करते. कुंडलिनी शक्ती 24 तत्वांपासून या विश्वाची निर्मिती करते. गायत्री मंत्रात 24 अक्षरे आहेत. 24 संख्येला गोकुळ असे सुद्धा नाव आहे. गो म्हणजे 2, कुळ म्हणजे 4. ब्रह्मस्वरूपात कोणताच बदल होत नाही, परिवर्तनातीत असते, म्हणून ते 9 या संख्येने सूचित केले जाते आणि ही संख्या महामायेचे स्वरूप दर्शविणारी आहे. श्रीपाद श्री वल्लभांचे भक्तगण त्यांना 2 चौपाती देव लक्ष्मी असे म्हणत असत. सर्व जीवांचा पतिस्वरूप परब्रह्मच आहे, म्हणून पतिदेव म्हणजे 9 संख्या, लक्ष्मी म्हणजे 8 संख्या, 2 म्हणजे 2 संख्या आणि चौ म्हणजे 4 संख्या सूचित करते. म्हणून 2 चौ पती लक्ष्मी याचा अपभ्रंश होऊन 2 चौपाती देव लक्ष्मी असा झाला. हे सर्व जीवांना 2498 या संख्येची आठवण करून देत असे. गोकुळामध्ये परब्रह्म पराशक्तीच हे श्रीपाद श्री वल्लभ या रूपानेच आहेत. गोकुळामध्ये परब्रह्म पराशक्तीच हे श्रीपाद श्री वल्लभ या रूपानेच आहेत. श्रीकृष्ण परमात्मा हे श्रीपाद श्री वल्लभ आहेत. गायत्री मंत्राचे स्वरूप त्यांच्या निर्गुण पादुके समान आहे. स्वामी पुढे म्हणाले, बाबा शंकरा, स्थूल मानव शरीरात 12 प्रकारचे भेद आहेत. सर्वांना अनुभवास आलेले स्थूल शरीर सूर्याच्या प्रभावात आलेले आहे. श्रीपाद श्री वल्लभ स्वामी पिटिकापुरम येथे मानव शरीराने अवतार घेण्यापूर्वी सुमारे 108 वर्षे या प्रदेशात आले होते. त्यांनी माझ्यावर अनुग्रह केला होता. सध्या ज्या रूपात ते कुरुपूर क्षेत्रात आहेत त्याच रूपात तेव्हा ते येथे आले होते. त्यावेळी आश्चर्यकारक घटना घडली. हिमालयातील काही महायोगी बद्रकेदार तीर्थक्षेत्रातील
बद्रीनारायणाची ब्रह्मकमळे अर्पण करून पूजा करीत होते. ती बद्रीनारायणाच्या चरणी वाहिलेली ब्रह्मकमळे श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरणावर येऊन पडत. हे दृश्य आम्ही स्वतः नेत्राने पाहिले होते. पळणीस्वामींच्या त्या दिव्य वक्तव्याने मी अगदी भारावून गेलो. अंगी रोमांच उठू लागले. मी त्यांना विचारले, ब्रह्मकमळ म्हणजे काय? ते कोठे मिळतात? त्या फुलांची पूजा केली असता श्री दत्तप्रभू संतुष्ट होतात असे आपल्या सांगण्यावरून कळाले. तरी कृपा करून आपण माझ्या शंकेचे समाधान करावे.